जर तुम्ही मेथीदाणे चुकीच्या पद्धतीने वापरत असाल ना, तर थोडंसं थांबा, कारण तुम्ही तुमच्या केसांचं नुकसान करत आहात. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य पद्धत सांगणार आहे की मेथीदाण्यांचा वापर केसांवरती कसा करायचा आणि त्यासोबतच तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील देणार आहे. कारण जर आत्तापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने मेथीदाणा लावत असाल ना, तर तुमचे केस आणखी जास्त प्रमाणावरती गळत असतील. आणि बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे केस देखील दाखवत आहे. तुम्ही इथं बघू शकता माझे केस किती जास्त लांब, दाट आणि मजबूत आहेत. जर तुम्हालाही असेच लांब आणि दाट केस आवडत असतील तर आपला हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी मेथीदाणा म्हणजेच फेनुग्रीक सीड्स घेत आहे. आणि हे आपल्या सर्वांच्या घरामध्ये अगदी सहज मिळतात. साधारणपणे आपण याचा वापर भाजीमध्ये किंवा मग मसाल्यांमध्ये करत असतो. पण केसांसाठी हे एखाद्या वरदानापेक्षा देखील कमी नाहीयेत. मात्र हे आपल्याला अजिबात माहीत नसतं. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने मेथीदाण्यांचा वापर तुमच्या केसांसाठी केला तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे केस खूप जास्त सिल्की, सॉफ्ट आणि स्मूथ होतील. कारण यामध्ये निकोटिक ॲसिड आणि प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणावरती असते. आणि त्यामुळे जर तुमचे केस मधूनच तुटत असतील किंवा मग केसांची मुळं कमकुवत झालेली असतील तर ते देखील पुन्हा एकदा मजबूत होण्यासाठी हेल्प होणार आहे. आणि मेथीदाणा अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्या केसांना पोषण देतो. कारण यामध्ये लिसेथिन नावाचा एक घटक असतो आणि ज्यामुळे आपल्या स्कॅल्पला खोलवर जाऊन पोषण मिळतं. त्यासोबतच केसांची वाढ देखील अगदी दुप्पट वेगाने होण्यासाठी सुरुवात होत असते. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा वगैरे असेल ना, तर ती समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मेथीदाणा तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती पातळ असतील तर ते देखील दाट बनवण्यासाठी मेथीदाणा तुम्हाला मदत करणार आहे. इथे मी मेथीदाण्यांचे मोजकेच फायदे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पण जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही गुगलवरती देखील एकदा नक्कीच सर्च करू शकता. कारण कुठलीही गोष्ट उगाचच मी तुमच्यासोबत अजिबात शेअर वगैरे करत नाही. त्यानंतर बघा, इथे आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जाड बुडाचं स्टीलचं भांडंच इथं घ्यायचं आहे. आणि यामध्ये सुमारे 200 ml म्हणजेच 1 ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला स्वच्छ असं पाण्याचाच वापर इथे करायचा आहे. किंवा मग पिण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरत असाल ते पाणी तुम्ही इथं घेऊ शकता. कारण जेव्हा आपण खारं पाणी किंवा मग बोरिंगचं पाणी रेमेडी बनवण्यासाठी वापरतो तेव्हा आपल्याला केस गळती आणखी जास्त प्रमाणावरती जाणवू शकते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे एवढा मेथीदाणा ॲड करायचा आहे. आणि बघा, घरामध्ये आपण जो चमचा वापरतो ना, ते 2 चमचे तुम्ही इथं मेथीदाणा घेतला तरी देखील चालेल. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक रात्रभर तुम्ही मेथीदाणा भिजत देखील ठेवू शकता. कारण यामुळे तुम्हाला याचे आणखी जास्त प्रमाणावरती फायदे मिळतात. आणि जर का तुमच्याकडे वेळ नसेल पण तुम्हाला ही रेमेडी बनवायची असेल आणि वापरायची देखील असेल तर आज मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्यानंतर बघा, आपल्याला इथं जास्वंदांच्या फुलांचा देखील वापर करायचा आहे. आणि इंग्रजीमध्ये याला हिबिस्कस फ्लावर्स असं देखील म्हणतात. म्हणजे जे जास्वंदीचं लाल कलरचं फूल असतं ना, ते आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि हे खूप जास्त प्रभावी असतं. कारण यामध्ये ॲमिनो ॲसिड्स आणि व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच केसांची वाढ देखील अगदी जलद गतीने होत असते. तुम्ही इथं बघू शकता, जास्वंदाचं फूल असं काही दिसतं. आणि याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला जे कोणतं जास्वंदाचं फूल भेटेल तुम्ही ते इथं घेऊ शकता. जर तुमच्या आसपास तुम्हाला कुठंही जास्वंदाचं फूल मिळालं नाही तर मी तुम्हाला ड्राय हिबिस्कस पावडर किंवा मग ड्राय हिबिस्कस फ्लावरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. आणि जर का तुम्हाला कुठेही जास्वंदाचं फूल मिळालं नाही तर तुम्ही फक्त मेथीदाण्याचा देखील वापर करू शकता. आणि आपल्या या रेमेडीमुळे जर तुमचे केस खूप जास्त तुटत असतील तर ते कमी होतील. आणि त्याबरोबरच तुमचे केस अगदी दाट, लांब आणि मजबूत होण्यासाठी देखील मदत होणार आहे. तेही अगदी नैसर्गिक पद्धतीने आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय. फक्त त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे. कारण मी या व्हिडिओमध्ये रेमेडी कशी बनवायची आणि कशा प्रकारे ॲप्लाय करायची हे सगळं काही सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित असं समजून जाईल. कारण अनेक वेळा लोक कमेंटमध्ये मला विचारतात की ताई, हे किती वेळा लावायचं आहे आणि कशा पद्धतीने लावायचं आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सगळं काही अगदी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही या रेमेडीचा वापर केला तर तुम्हाला 100% तुमच्या केसांसाठी फायदाच होणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, मी दोन्ही गोष्टी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. आणि आपलं पाणी उकळायला देखील इथं सुरुवात झालेली आहे. आता हे किती वेळ उकळायचं हा देखील प्रश्न तुम्हाला पडलेला आहे.
तर तुम्ही इथं पाहू शकता, जसं आपल्या या पाण्याला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो करायची आहे आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित असं सगळं काही पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि आपल्या या घरगुती रेमेडीचे कोणतेही साईड इफेक्ट वगैरे अजिबात नाहीये, त्यामुळे तुम्ही ही मुलांवरती देखील नक्कीच वापरू शकता. फक्त 5 वर्षांपेक्षा लहान मुलांवरती याचा वापर करू नका, कारण लहान मुलांची त्वचा खूप जास्त नाजूक असते आणि त्यामुळे त्यांना इरिटेशन किंवा मग कोणतंही इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीची नक्कीच तुम्ही काळजी घ्या. आणि इथं तुम्ही बघू शकता की ती चांगल्या प्रकारे आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे सगळं काही पाणी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं उकळवू द्यायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की हे नक्की किती वेळ उकळायचं? तर बघा, साधारणतः 8 ते 10 मिनिटं तुम्हाला हे पाणी अगदी व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा वापर केसांवरती कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही इथं बघू शकता, आपल्या सिरमचा जो काही कलर आहे तो अगदी डार्क लाल रंगाचा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं पाणी देखील थोड्याफार प्रमाणावरती इथं कमी झालेलं तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर जेव्हा 8 ते 10 मिनिटांसाठी आपण हे पाणी अगदी व्यवस्थित असं उकळवून घेऊ तेव्हा आपलं सिरम अगदी कमी होईल आणि अर्ध्या प्रमाणावरती शिल्लक राहिलेलं तुम्हाला इथं दिसत असेल. आणि सोबतच यामधील मेथीदाणे देखील अगदी व्यवस्थित असे फुगलेले आहेत आणि त्या लेवलला आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे आणि त्यानंतर सगळं काही सिरम थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही सिरम गरम असताना देखील गाळू शकता किंवा मग थंड करून त्यानंतर देखील गाळून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवायचं, केसांवरती अप्लाय करताना सिरम पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. तुम्ही इथं बघू शकता, मी गरम असतानाच सिरम गाळून घेतलेला आहे, पण जेव्हा पण मी हे केसांवरती अप्लाय करणार तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करणार आहे. कारण बघा, गरम गोष्टी जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय आणि फ्रीजी देखील होऊ शकतात. आणि जे काही मेथीदाणे शिल्लक राहिलेले होते ते फेकून वगैरे अजिबात देऊ नका, तर त्याची पेस्ट बनवून देखील तुम्ही केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता आणि यामुळे तुमचे केस अगदी सॉफ्ट, सिल्की आणि मुलायम होण्यासाठी मदत होणार आहे. आता बघा, जे काही आपलं सिरम तयार झाले, तुम्ही हे असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता, कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. आणि जर का तुम्हाला ड्राय आणि रफ हेअरची समस्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोकोनट ऑइलचा किंवा मग व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि आपलं हे सिरम तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा केसांवरती अप्लाय करायचे. जेव्हा पण तुम्हाला हेअर वॉश करायचा असेल त्या अगोदर 2 तास सिरम तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता किंवा मग रात्री लावून सकाळी देखील हेअर वॉश नक्कीच करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं? तर तुम्हाला काय करायचंय, सगळं काही सिरम एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. जसं की मी देखील स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून त्यानंतरच केसांवरती वापरत असते. आणि जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉटन बॉलच्या सहाय्याने देखील सिरम केसांवरती अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रात्रभरासाठी किंवा मग 2 तासांसाठी सिरम केसांवरती तसंच ठेवायचं आहे. 2 तासानंतर तुम्ही अगदी माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश देखील नक्कीच करू शकता. आणि लक्षात ठेवा, हेअर वॉश करताना शॅम्पू डायरेक्टली स्कॅल्पवरती वगैरे अजिबात अप्लाय करू नका आणि सोबतच केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर देखील करू नका. चला तर मग मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यासोबतच आपली ही रेमेडी 1 ते 2 आठवड्यांसाठी ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील. आणि जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि या रेमेडीचे जर तुम्हाला रिझल्ट भेटले तर आपली ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.